तर नमस्कार मित्रांनो. आज एक छत्रपती संभाजीनगर केसरी म्हणून मैदान पार पडणार आहे भव्यदेव ओपनचं. कारण की मित्रांनो, दरवेळेस आपण लाईव्ह लॉट संध्याकाळी 9 ते 10 दरम्यान बघत असतो. पण कारण की मित्रांनो, बऱ्याच जणांना अशी आतुरता होते का काल रात्री लाईव्ह लॉट कसं काय नाही निघले, का लाईव्ह लॉटचं चॅनल दुसरं होतं का काढले नाही, तेच अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, असेच नेहमी सर्वात पहिले आपले अपडेट तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचल, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगर केसरी म्हणून पर्व दुसरं मैदान पार पडणार आहे ओपनचं. कारण की मित्रांनो, मोठं बक्षिसाचं मोठं मैदान आहे मित्रांनो आज. त्या मैदानामध्ये आपल्याला बरेचसे टॉपचे नंदी आज सहभागी होताना दिसणार आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला जो साखरवाडीकरांचा बावरे आहे तो सुद्धा दाखल झालेला आहे. आणि तसंच मित्रांनो, आपल्याला जो हिंद केसरी चालू सीझनचा गुलालाचा बादशाह हरण्या हरण्या आणि तसंच आपल्याला हिंद केसरीला कण, तसंच आपल्याला बरेचसे टॉपचे नंदी पाहताना दिसल. कारण की मित्रांनो, बघू मैदानात आल्यावर पैरी कोणाकोणाचे आणि कितव्या गटात पळणार आणि लाईव्ह लॉट कधी काढणार. कारण की मित्रांनो, आपल्याला मैदानाचं लाईव्ह प्रेक्षक दिसणार आहे STC लाईव्ह वर. कारण की मित्रांनो, दरवेळेस आपण जसे लाईव्ह चिठ्ठ्या बघत असतो का बाबा मैदान चालू झाल्यावर, आता मित्रांनो मैदान शक्यतो 9:30च्या दरम्यान चालू होणार आहे. आणि आपण तिथे गेल्यावर तुम्हाला नक्की सर्व सर्व नंदी दाखवणार आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार. तसंच मित्रांनो, आपल्याला जे कंटिन्यू प्रकारे जे समजा पहिले जसे लाईव्ह लॉट काढल्या जात होते मैदानात, मैदान चालू झाल्यावर गट खाली जायच्या आधी समजा बाबा आधी लाईव्ह लॉट काढून घ्यायचे 1 ते 5, मग तसंच नंतर खाली लाईव्ह लॉट जाते. त्या प्रकारे आज आपल्याला या मोठ्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर केसरी या मैदानामध्ये त्या प्रकारे आपल्याला लाईव्ह लॉट बघायला मिळणार आहे. आणि तसंच मित्रांनो, आपण तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचणार कोणत्या नंदी कोणत्या कोणत्या गटात पळणार. तसं आपल्याला साखरवाडीचा बावऱ्या बघू आपण आज कोणात पळतो का, तीच जोडी पळती जे कंटिन्यू गुलालाच राहत असते हरण्या, आणि ती आता आपल्याला पाहताना दिसणार. नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देणार. जोपर्यंत एका जोडीत येणार तोपर्यंत आपल्याला कळणार नाही मित्रांनो कोणासोबत पळणार. पण तो आज 2 दिवसापूर्वी दाखल झालेला आहे साखरवाडीकरांचा बावऱ्या. कारण की मित्रांनो, आपल्याला आता तो प्रथमच छत्रपती संभाजीनगर केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला तो या भागामध्ये बऱ्याच दिवसानंतर आला. कारण की मित्रांनो, प्रथमच आला असेल. कारण की जो मागचं मैदान झालतं त्या मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी झालता असा खंड्याबाई आणि आपला साखरवाडीकरांचा बावऱ्या. त्याच्यानंतर आज आपल्याला 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दाखल झालेला आहे तो साखरवाडीकरांचा बावऱ्या. आज आपल्याला बघू आता लाईव्ह लॉट काढल्यावर कितव्या गटात पळतो तो, आणि आपण जसं लाईव्ह लॉट निघन त्यामध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार. राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर, तो मित्रांनो आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. कारण की सध्या त्याचा बऱ्याचशा मैदानामध्ये बॅड पॅच चालू आहे. आणि कारण की मित्रांनो, एखादा प्रवास सुद्धा बराच होत असल्यामुळे आणि त्याच्या नशिबामध्ये जाईल त्या मैदानामध्ये कडेत असल्यामुळे शक्यतो तो बी आज आपल्याला शक्यतो आरामावर असणार आहे. तो आजारी आहे मित्रांनो, आणि आज तो आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आणि तसंच मित्रांनो, जसं लाईव्ह लॉट जाहीर होईल तसंच तुमच्यापर्यंत आपण नक्की सांगणार. 1 ते 10 गटामध्ये 1 ते 20 जितकं टोटल गट निघेल तितकेच आपण तुमच्यापर्यंत अपडेट देणार. धन्यवाद. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.